number 2, श्रीमती निर्मला सीतारमण. With your permission, I rise to lay on the table the following statements under Section 3(1) of the Fiscal Responsibility and Budget Management Act 2003. Medium-term fiscal policy, some fiscal policy strategy statement, and my macroeconomic framework statement. Item number 3, श्रीमती निर्मला सीतारमण. सर मागे लाईव्ह चालू आहे तोंड गेलंच मध्ये लय थोबाड आहे. कळतं का तुला काय? प्रश्न ये कि विधेयक को स्थापित करने की अनुमति प्रदान की जाए. जो सदस्य इसके पक्ष में हाँ गए, जो सदस्य विरोध में ना गए. मेरे विचार में निर्णय हाँ वालों के पक्ष में हुआ. हाँ वालों के पक्ष में अनुमति प्रदान की जाती है. माननीय मंत्री जी विधेयक को पूरे स्थापित करें. Sir, I introduce the bill. थैंक यू. सभा की कार्रवाई सोमवार दिनांक 3 फरवरी 2025 को प्राप्त गप दादा के लिए स्थगित की जाती है. तुला गरज आहे का? या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे नोकरदार वर्गाला हा सर्वात मोठा दिलासा आहे. 12 लाख पर्यंतच्या इन्कमवर तुला टॅक्स आता लागणार नाहीये. 12 लाखांपर्यंत जर तुमचं इन्कम असेल तर त्यामध्ये कुठलाही टॅक्स लागणार नाही. नव्या टॅक्स प्रणाली अंतर्गत ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे मध्यम वर्गाला आणि नोकरदार वर्गाला हा सगळ्यात मोठा दिलासा केंद्रीय अर्थसंकल्पात मिळालेला आहे. 12 लाखांपर्यंतच्या इन्कमला आता इथून पुढे टॅक्स लागणार नाहीये. नव्या टॅक्स प्रणालीमध्ये 12 लाखांपर्यंतचं इन्कम हे टॅक्स मुक्त करण्यात आलेलं आहे. मध्यम वर्गाला हा सर्वात मोठा दिलासा म्हणता येईल. तर नवीन टॅक्स रेजिमीप्रमाणे 4 ते 8 लाखांपर्यंत 5% इतका टॅक्स लागणार आहे. तर हे टॅक्सला पाहूया. महत्त्वाची आणि मोठी बातमी जे टॅक्स पेयर्स आहेत म्हणजे करदाते आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सांगतोय. मध्यम वर्गाला सगळ्यात मोठा हा दिलासा आहे. आपल्या खिशामध्ये सगळ्यात जास्त पैसे कसे राहतील यासाठी नोकरदार वर्गाचं याकडे लक्ष लागलेलं होतं. या घोषणेकडे लक्ष लागलेलं होतं. त्यामुळे त्या नव्या टॅक्स प्रणालीनुसार कर लागणार नाहीये. मिळतं तुमची 12 लाख सांगतोय. तर या क्षणाची सगळ्यात ही मोठी बातमी पाहतोय. नुकतंच निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर केला. अर्थसंकल्प सादर केला आणि यामध्ये सर्व टॅक्स पेयर्स म्हणजे नोकरदार वर्गाचं लक्ष लागलेलं करदात्यांचं की यावेळी काय मोठा दिलासा मिळतो आहे. खरं तर अपेक्षा होती 10 लाखांपर्यंतचं इन्कम हे टॅक्स फ्री होणं. मात्र 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त करण्यात आलंय आणि टॅक्स पेयरसाठी नोकरदार वर्गासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी घोषणा. Government's trust on the middle class taxpayers. I am now happy to announce that there will be no income tax payable up to income of 12 lakh rupees. दहा लाख म्हणत होती यांना 12 लाख केलं. Government's trust on the middle class taxpayers. I am now happy to announce up to income of 12 काय माहिती काय कर कशाला कुणाला द्यायची ती खायची बस तू एवढी खाणार आहे का? तू एवढी खाणार आहे का सांग? बस तेवढी संपव मग अजून एक कडे एकच ठेवली. मी चारू तीच भाजी चारू का ही चारू तो मनी इन हैंड बचता है तो फिर आप इन्वेस्टमेंट्स एक्सपेंडिचर दोनों करते हैं. तो एक कंज्यूमर बेस्ड इकोनॉमी बनेगी तो देश की 5,000 कट झालता टॅक्स या महिन्यात. महागाई काय महागाईला इथनं पुढं तर व्हायचं ना. बजट काफी अच्छा टाइम से ये पर्सनल इथनं पुढं तर व्हायचं ना. बनाने की बात कर रहे थे. असं वर टाइम ही करता की राहील की सगळा पैसा. कंज्यूमर इकोनॉमी काफी बढ़ेगी और मैं काफी उत्साहित हूं इस देखिए. मैं और मैं कार्ड कंपनी का शेयर संस्थापक हूं. सरदार